एक खड्डा 3,60,000 लिटर पाणी वा वा 4 महिन्यामध्ये जमिनीच्या पोटामध्ये नेतो. 3,60,000. 60,000 बरोबर. म्हणजे कल्पना करा तुम्ही, खूप मोठा आकडा झाला. एका गावामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये आकडा भरू शकत नाही, एवढी साठवणूक होणार आहे. बरोबर. आणि मी स्वतः अनुभव केलेला आहे की ज्या ज्या गावात आम्हाला 2 वर्ष झालेत काम करून, ते गाव आज 12 बागायतदार झालेत. वा. न तळ. माझं चॅलेंज की तुम्ही म्हणजे तुम्हाला तळ्याची गरज नाही, तुम्हाला कुठल्याही नदी जोड प्रकल्प, जलतारा म्हणजे खर्चिक जलसंधारणाच्या कुठल्याही गोष्टी करण्याची गरज नाहीये. ही एरिया ट्रीटमेंट जलताराची तुम्ही करा, तुमचं गाव पाणीदार होईल, पिकं संरक्षित होतील, चिभाडण्या वाचतील. मी तुम्हाला आमचे मुलं पाठवतो, मी स्वतः येतो, तुम्हाला उतार काढून देतो, मार्कआउट टाकून देतो. बस तुम्ही JCP खड्डे खांदा, ट्रॅक्टर लावून दगड आणा, बुजून टाका, बस झालं. मग तुम्ही म्हणता की सर एक जलतारा खड्डा किती दिवस चालतो, किती दिवस पाणी घेतो? दरवर्षी जशी शेताची मशागत आपण उन्हाळ्यात करतो, नांगरून घेतो, तसं तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये जलताराच्या शोष खड्ड्यांचं पण मेंटेनन्स करा. कसं? मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो की कितीही टंचाईग्रस्त गाव असू द्या, ते 2 वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये 100% बागायतदार होणार. 1 इंच जमीन तुमची वाया जाणार नाही, हे पण मी तुम्हाला लिहून देतो. बरोबर. आणि माझा मायबाप शेतकरी हा आर्थिक समृद्ध होणार, माझं स्वप्नच एक आहे. ज्या गावात पाण्याचे टँकर आज मितीला चालू आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघावा. ज्यांच्या जमिनी निबर झाल्या आहेत त्यांनी हा व्हिडिओ बघावा. निचरा व्यवस्थित होत नाही त्यांनी हा व्हिडिओ बघावा. आणि ज्यांना पाणी पिकाला पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ बघावा. कारण की या व्हिडिओमध्ये पाणी आपण जमिनीमध्ये कसं तयार करतो ते आपण जे वायर सर आहेत त्यांच्याकडून आपण शिकून घेणार आहोत. पाणी तयार करणं असं म्हणतोय मी, कारण की पाणी तयार करणं हे कोणत्याही शास्त्रज्ञाला जमलं नाही. आणि आपण असं म्हणत असतो आणि वाचत असतो की यानंतरचं महायुद्ध जर झालं तर हे पाण्यासाठी होणार आहे. एवढं जर पाण्याचं महत्त्व जर असेल आणि पाण्याकडे आपल्या दुसऱ्या देशामध्ये पाणी पडत नाही, आपल्याकडे भरपूर पाणी पडतो, जर असं जर असेल तर मग हे जे पाणी आहे या पाण्याला संवर्धन कसं करायचं. आणि हे लहानसं गड्डं जलतारा, हे जलतारा 3.5 लाख एका गड्ड्यामध्ये आपण कसं काय पाणी जिरू शकतो. जलतारा हा प्रकल्प कसा चालतो आणि म्हणजे ऐकायलाही तुम्हाला आश्चर्य वाटेल. कुठलीही शासकीय योजनेचा लाभ न घेता 86,000 जलतारा प्रकल्प सरांनी पूर्ण केलेले आहे, त्यांच्या टीमनी पूर्ण केलेले आहे. जलतारा हीच पूर्ण त्यांची टीम आहे आणि त्यांनी ही पूर्ण केलेली आहेत. तर त्यांची आपण ओळख करून घेऊ. सर जय गुरुदेव. जय गुरुदेव. जय गुरुदेव. राम राम. राम राम. जलतारा हे सगळ्यांसाठी नवीन आहे आणि हे कसं काम करतं एक थोडक्यात आम्हाला सांगा. माझं नाव डॉक्टर पुरुषोत्तम वयाळ. सर्वप्रथम माझ्या तमाम शेतकरी मित्रांना आणि आज माझी मुलाखत घेणाऱ्या माझे बंधू, माझे मित्र दीपक भाऊंना जय गुरुदेव. राम राम. शेतकरी मित्र, आज शेतकऱ्यांच्या समोर 2च मुख्य प्रश्न आहेत. एक तर पाणी पातळी प्रचंड खोल गेलेली आहे. 50 वर्षापूर्वीची त्या गावची पाण्याची पातळी आणि आजची पातळी याच्यामध्ये प्रचंड तफावत आहे. वरचीवर पाणी खोल चाललेलं आहे म्हणून आर्थिक उत्पन्न कमी झालंय. आणि दुसरं शेतकऱ्यासमोरचं संकट आहे की सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टी व्हायला लागली आणि हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचा घास हा पाण्यामुळं हातातून निघून चाललाय. बघा, एखाद दिवशी 100 मिलीलिटर 150 मिलीलिटर पाऊस पडतो आणि कापूस फुटलेला असतो, वेचायला येतो, त्याच्या वाती होऊन जातात. सोयाबीन काढायला आलेलं असतं, गुडघ्या इतकं कमरा इतकं पाणी साचून राहतं, ज्याला आपण व्यवहाराच्या भाषेमध्ये म्हणतो रान चिबडतं. आणि मग अशा प्रश्नातून शेतकरी हवालदिल झाला, निराश झाला, शेती सोडून तो शहराकडे पळू लागला. मग हा मायबाप शेतकरी आपला वाचला पाहिजे, तर नुसता वाचला नाही पाहिजेत, तर त्याला पुन्हा तीच बागायती शेतीचे दिवस आले पाहिजेत, आर्थिक समृद्धता आली पाहिजेत. यासाठी जलतारा या जलसंधारणाच्या एरिया ट्रीटमेंटच्या नवीन योजनेचं आम्ही संशोधन केलं, तिचा शोध लावला. मला आपल्याला सांगायचं आहे की जलसंधारणामध्ये 3 प्रकार असतात. एक लाईन ट्रीटमेंट, दुसरं पाणलोट विकास माथा ते पायथा आणि तिसरी एरिया ट्रीटमेंट. हे सगळे म्हणजे लाईन ट्रीटमेंट असेल किंवा तुमचं पाणलोट असेल, हे काही मर्यादित गावापर्यंत क्षेत्रापर्यंत होऊ शकतं. पण एरिया ट्रीटमेंट ही साधन सामुग्री असेल तर तुम्ही कितीही गावामध्ये करू शकता. आणि मग जलताराचा जन्म कसा झाला याचं म्हणजे विवरण मी तुम्हाला 2 मिनिटात सांगतो. आणि काय आहे जलतारा हे पण 2 मिनिटात सांगतो. की बघा, आज पाऊस पडतो आणि उताराला वाहून जातो, पाण्याला थांबायला जागा नाहीये आणि त्यातल्या त्यात जमिनीच्या भूगर्भात जायला जागा नाहीये. माझं असं संशोधन आहे दीपक भाऊ की पाण्याची साठवणूक ही जमिनीच्या पोटामध्ये खाली आहे, वर नाहीये. वर साठवलेलं पाणी हे कृत्रिम आहे. 40 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं
की पाणी 5-5 फुटानं उडतं, बाष्पीभवन फुटाने होतं. उडतं, बरोबर. आणि मग आपण म्हणतो की तळ्यात तास पाण्याची पातळी एवढ्या उंचीवर होती, खाली कशी गेली? खाली कशी गेली? त्याचं ते वाळत गणित- घातलेलं पाणी आपण. Yes. म्हणून जमिनीच्या भूगर्भातला पाणी साठा वाढवणं हा बरोबर. खूप महत्वाचा आहे. बरोबर. आणि मग ही जलतारा योजनेचा शोध लावला. 2020ला मी मागच्या 12 वर्षापासून जलसंधारणावर काम करतो. जलयुक्त शिवारमध्ये काम केलं, नदी पुनरुज्जीवनामध्ये काम केलं, हो. त्याच्यानंतर पाणलोटामध्ये काम केलं. माझ्या गावाच्या परिसरामध्ये 10 गावचा पाणलोटा आम्ही विकसित केला, ज्याच्यामध्ये आम्ही CCT, डीप CCT, LBS, कंपार्टमेंट बंडिंग अशा वेगवेगळ्या 18 प्रक्रिया केल्या. बरोबर. पण माझं समाधान होत नव्हतं. बरोबर. कारण मी ज्या काही परिक्षेत्रामध्ये कर्मभूमी राहतो मंठा, परतूर, जालना, इथं 245 गावाचं हे परिक्षेत्र आहे. यातले 200 गावं टंचाईग्रस्त बरोबर आहेत. आहे. डिसेंबरमध्ये टँकर येत आहे. मी म्हणत होतो की हे 200 गावं बागायतदार झाले पाहिजेत आणि पाणीदार वा. झाले पाहिजेत. मग मी ऐकलं होतं की विहीर पुनर्भरण केलं जातं, त्याच्या भोवती शोषखड्डे घेतल्या जातात, बोर पुनर्भरण केलं जातं, त्याच्या भोवती शोषखड्डे घेतल्या जातात. मी विचार केला की आपण जर शेताचंच पुनर्भरण केलं वा. तर शेतातलं पाणी हे बाहेर जाऊ द्यायचं नाही आणि जमिनीच्या भूगर्भात न्यायचं. बरोबर. आणि मग मला जलतारा ही योजना सुचली. वा. मग याच्यावर मी संशोधन करत गेलो, बारकावे शोधत गेलो, त्याच्यात आणखीन सुधारणा करत गेलो. बरोबर. आणि मग मी ठरवलं, कारण मी असा प्रयोगशील माणूस आहे की कोणताही प्रयोग मी माझ्यावर करतो अगोदर. बरोबर. मला 50 एकर शेत आहे वाटूरला. हो. माझ्या आजोबानं शेती केली त्यावेळेस बागायती होती. वडिलाकडे आल्याच्या नंतर 35 वर्षामध्ये कोरडवाहू झाली. बरोबर आहे. 15 एकर राम माझं वड्याच्या काठीला आहे, ते चिबडायचं. बरोबर. त्याच्यात रब्बीचं पिकच माझ्या वडिलांनी कधी घेतलं तसं नाहीये. नव्हतं. एकच पीक घ्यायचे फक्त खरीपाचं. बरोबर. मग मी 50 एकर मधल्या 50 कोपऱ्यांना याचं विवरण सांगतो की काय आहे जलतारा. उदाहरणार्थ 1 एकरचं क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये पाऊस पडायल्यावर पाणी वाहून जातं. हो. तर ते पाणी सगळ्यात अगोदर एका कोपऱ्याला उताराला जाऊन थांबतं. बरोबर. त्या उताराला थांबल्यावर हो. त्याला जर जमिनीत जायला जागा नसेल तर बांध फोडून ते खाली जातं, माती वाहून घेऊन उताराला निघून जातं. हो, हो. याच्यामधलं संशोधन आम्ही असं केलं शेत पुनर्भरणाचं की ज्या कोपऱ्याच्या उताराला पाणी जाऊन थांबणारे हो. त्या उताराला 4x4 आणि 6 फुटाचा एक शोषखड्डा केला. बरोबर. त्या शोषखड्ड्याच्या माध्यमातून एक ड्रेनेज केलं आणि ते पाणी जमिनीच्या पोटामध्ये जावं. बर. मग त्याच्यात सुचलं की जर याला असंच उघडं ठेवलं तर 2 पावसामध्ये माती जाईल आणि खड्डा बुजल. बरोबर. मग डोकं लावलं की याला दगडानं भरून घ्यायचं, म्हणजे माती वरच थांबल आणि दगडाच्या सांधीतून पाणी नारसाळ्यासारखं खाली जाईल. बरोबर. आणि ते प्रयोग सक्सेस झाला. बर. मग त्या पूर्ण खड्ड्याला 1 ब्रास दगडानं भरून घेतलं. बरोबर. माझ्या शेतात 50 खड्डे केले, 50 ब्रास दगड टाकून बुजून घेतले. बरोबर. माझ्या आजोबानं 30 फूट खोलीची विहीर 65 वर्षापूर्वी घेतलेली आहे. हो. एक पावसाळा गेला दीपक भाऊ, एक थेंबही पाणी वाहून गेलं नाही. बरोबर. पूर्ण 50 एकरच्या भूगर्भात गेलं. बरोबर. दुसऱ्या वर्षी म्हणजे ज्या वेळेस माझी विहीर डिसेंबरमध्ये ड्राय व्हायची ती मे महिन्यापर्यंत चालली, म्हणजे एवढी पाणी पातळी वाढली. बरोबर. बरोबर. जे 15 एकर शेत चिबडायचं, बरोबर. त्यात पाण्याचा निचरा इतका फास्ट झाला, कितीही पाऊस पडू द्या आणि कितीही पाणी साचू द्या, 12 तासात खड्ड्याच्या माध्यमातून पाणी जमिनीच्या भूगर्भात जाणार, पाण्याचा निचरा होणार, पिकं संरक्षित राहणार. बायपास सर्जरी झाली. यस. पाण्याची. माती त्याच खुटाणामध्ये थांबल्या जाणार, म्हणजे वरची सुपीकता पण. बरोबर. म्हणजे शेतकऱ्यासमोरचे दोन्ही प्रश्नांची उत्तर आम्ही जलतारातून शोधलेत. पाणी पातळी पण वाढते आणि पाण्याचा निचरा होऊन रानं पण चिबडणे वाचून थांबतात. बरोबर. आणि हेच 2 महत्वाचे प्रश्न आहेत. बरोबर. आणि मग मला ज्यावेळेस खात्री पटली की शेतकऱ्याचे दोन्ही प्रश्न सुटतात, पाणी पातळी वाढते आणि शेतं पण सुरक्षित राहतात, चिबडत नाहीत, मग मी 4 गावाची निवड केली मंठा तालुक्यातल्या: पळसखेडा, मेसखेडा, झाटखेडा आणि पिंपरखेडा, जिथं डिसेंबरमध्ये टँकर यायचेत, जानेवारीमध्ये लोक ऊसतोडीला जायचेत, पाण्याचा थेंब नव्हता. बरोबर. त्या गावात आम्ही प्रबोधन केलं, शेतकऱ्यांना भेटलो आणि त्या ठिकाणी 1400 शोषखड्डे केले. एका पावसाळा गेल्याच्या नंतर लोकांचे फोन यायला सुरुवात झाली की सर, आमच्या विहिरीतलं पाणी उपसत नाहीये. वा. 50 फुटाची विहीर जिथं 10 फूट शेवटी पाणी यायचं, बरोबर. ती 2च पावसामध्ये तुडुंब भरली. बरोबर. 5-5 HP मोटर पंप 12-12, 24-24 घंटे चालू येतं. आनंद वाटू लागला. जे शेवटला चालायचे. बरोबर. मग ठरवलं की आता 50 गावात करू. 50 गावं निवडले मंठा तालुक्यातले डोंगरावरचे की जिथं दूर पाणी दिसत नव्हतं. बरोबर. त्या गावात केलं. आज ते गावं 12 महिने बागायतदार झालेत. बरोबर. मग दुसऱ्या वर्षी 84 गावं केले. यावर्षी 20 गावामध्ये करतोय. आणि याची रचना इतकी सुंदर केली बरोबर. की ज्या गावाची निवड करतो त्याच गावातला एक सुशिक्षित बेरोजगार मुलगा आम्ही याच्यावर घेतो, बरोबर. जलतारा सेवक म्हणून. हो. 7 महिन्याचा हा प्रोग्राम आहे. डिसेंबरमध्ये आम्ही निवड करतो. बरं. या मुलांची ट्रेनिंग घेतो. हो. परमपूज्य गुरुदेवांनी मुलांमध्ये आत्मविश्वास आणणारं, मुलांना एक म्हणजे आदर्श जीवन पद्धती कसं जगतात असं एक प्रशिक्षण आम्ही यांना देतो. आणि त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज डेव्हलप करतो. युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जलताराचं ट्रेनिंग आम्ही त्यांना देतो. बरोबर. आणि मग जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये आम्ही गावागावामध्ये जाऊन गावाचे सर्वे करतो. याचं एक ॲप डेव्हलप केलेलं आहे, ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सर्वे नंबर, गट नंबर, पाणी पातळी, विहीर, पीक पद्धती, आर्थिक उत्पन्न सगळा काही डाटा एकत्र करतो. बरोबर. आणि मग एप्रिल आणि मे मध्ये आमचे मुलं JCB घेऊन शेतकऱ्यांच्या शेतात जातात.
उतार काढतात, मार्कआउट टाकतात, JCB खड्डा करते, शेतकरी उत्स्फूर्तपणे दगड आणून भरतात. एका गावाला जर 2000 एकरचं क्षेत्र असेल तर आमचा उद्देश असतो 2000 शोषखड्डे करणं बर. आणि ते भरून घेणं. बर. म्हणजे आलेला पावसाचा थेंबही बाहेर जाऊ नये, पूर्णचे पूर्ण जमिनीच्या पोटात जावं. मग याचे ज्या ज्या गावात कामं झाले त्याचे इम्पॅक्ट असेसमेंट आम्ही थर्ड पार्टी पाण्यावर काम करणाऱ्या संशोधन करणाऱ्या कंपन्यांकडून करून घेतले. बर. की त्यांचे रिपोर्ट इतके खतरनाक आहेत की इतका आनंद वाटला, ऊर भरून येतं. वा वा वा. की त्यांनी असं सांगितलं आम्हाला की एका एकरमध्ये 750 मिलीलिटर एका सीझनमध्ये पाऊस जर पडला हो. तर तुम्ही 80% पाणी वेस्टेज धरा, 20% तुमच्या जलताराच्या माध्यमातून जमिनीच्या पोटात गेलं. बरोबर. तर त्या पाण्याचं कॅल्क्युलेशन त्यांनी दीपक भाऊ सांगितलं, एक खड्डा 3,60,000 लिटर पाणी वा वा. 4 महिन्यामध्ये जमिनीच्या पोटामध्ये नेतो. 3,60,000. 60,000. बरोबर. म्हणजे कल्पना करा तुम्ही, खूप मोठा आकडा झाला. एका गावामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये आकडा भरू शकत नाही, एवढी नाही, साठवणूक होणार आहे. बरोबर. आणि मी स्वतः अनुभव केलेला आहे की ज्या ज्या गावात आम्हाला 2 वर्ष झालेत काम करून ते गाव आज 12माही बागायतदार झालेत. वा. न तळ. माझं चॅलेंज ना कॅनल. चॅलेंज की तुम्ही म्हणजे तुम्हाला तळ्याची गरज नाही, तुम्हाला कुठल्याही ना नदी जोड खर्चिक प्रकल्प. जलतारा म्हणजे खर्चिक जलसंधारणाच्या नाही, गरज. कुठल्याही गोष्टी करण्याची बरोबर, गरज नाहीये. बरोबर. ही एरिया ट्रीटमेंट जलताराची तुम्ही करा, तुमचं गाव पाणीदार होईल, पिकं संरक्षित होतील, चिबाडण्या वाचतील. आणि मग आज 3-3, 4-4 वर्ष झालेल्या गावांमधले अनुभव फार मजेशीर आहेत. बरोबर. आज तुम्हाला माहिती आहे हो. की 2 फायदे झाले, म्हणजे पाणी पातळी वाढली, रानं चिबाडण्या वाचून राहिले. बरोबर. आता तुम्हाला मी सांगतो की आपल्या ग्रामीण भागामध्ये समजा 2 भावांचं शेत लागून आहे, हो. तर त्याचं पाणी याच्या शेतात आलं बांध फोडून, म्हणून दोघांचे भांडणं व्हायलेत. हो हो. भरपूर. मला आज कित्येक गावातून फोन येतात पहिल्या दीपक भाऊ, पावसात ते चालू असतं. बस की ते म्हणताय सर तुमच्या जलतारानं आमचे भांडणच वाचवलं. अरे वा वा. कारण त्याच्या शेतातलं पाणी माझ्या शेतात बांध बरं. फोडून येईच ना, बरं, त्याच्या बरं. शेतात मुरायला वा, वा, लागले, वा. माझ्या शेतातलं पाणी माझ्या शेतात आहे. बरं. म्हणजे असे असंख्य अनुभव शेतकऱ्यांचे ऐकायला भेटतायत. आणि आनंद दीपक भाऊ हा आहे की आज 168 गावांमध्ये आम्ही जलतारा प्रकल्प केलाय, 86,000 शोषखड्डे केलेत, 3.5 ते 4 लाख एकर जमीन ओलिताखाली आली हो. आहे. आणि माझा संकल्प आहे की हे आमच्या मंठा परतूर जालना तालुक्यातल्या 245 गावाचं जे क्लस्टर आहे ते अगोदर भारतामध्ये एक मॉडेल करायचं. बरोबर. आणि मग तमाम भारतामध्ये हे काम करायचं. आणि आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आम्ही हे काम करतोय. माझी विनंती आहे शेतकरी मित्रांना, तुम्ही स्वतः होऊन पण हे करू शकता. उदाहरणार्थ दीपक भाऊला 40 एकर जमीन आहे. बरोबर. त्यांनी ठरवलं की सर मला जलतारा प्रकल्प करायचा, मला मार्गदर्शन करा, मी 24 घंटे तयार आहे. बरोबर. बस काहीच नाही करायचं तुम्हाला. मी सांगतो एक JCB मशीन लागते, तुम्ही तुमची लावू शकता, दगडं तुमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि आता तर मी तुम्हाला परत एक मार्ग सांगतो, प्रत्येक गावात मनरेगाच्या विहिरी झाल्यात, बरोबर. त्याच्यातून काळा पाषाणाचा दगड हो, निघालेला आहे, आहे. आहे. त्या शेतकऱ्याला जमीन रिकामी करायची म्हणून तो दगड द्यायचा आहे. बरोबर आहे. तुम्ही JCB मशीन न्या, मी तुम्हाला आमचे मुलं पाठवतो, मी स्वतः येतो, तुम्हाला उतार काढून देतो, मार्कआउट टाकून देतो. वा, वा. बस तुम्ही JCB खड्डे खांदा, ट्रॅक्टर लावून दगड आणा, बुजून टाका, वा. बस झालं. मग तुम्ही म्हणता की सर एक जलतारा खड्डा किती दिवस चालतो, किती दिवस पाणी घेतो? दरवर्षी जशी शेताची मशागत आपण उन्हाळ्यात करतो, नांगरून घेतो, हो. तसं तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यामध्ये जलताराच्या शोष खड्ड्यांचं पण मेंटेनन्स करा. कसं? 3 फूट हो. त्या जलताराच्या शोष खड्ड्याला टिकावानं खांदून घ्या, 15 मिनिटात खांदल्या जातात. बरोबर आहे. वर आलेली माती बाजूला काढून टाकायची, बरोबर. 3 फुटाचे दगड बाहेर काढायचे, बरोबर. बस खाली मोकळं आहे पूर्ण. हो. आणि मग ते दगड परत उलटे करून टाकून द्यायचे. बस एवढं. म्हणजे जसं आपण Servicing एखाद्या गाडीची करायची. सर्व्हिसिंग करतो, हो हो हो. त्याच्यात आलेला कचरा धुवून काढतो, बर. तसा हा या जलताराच्या शोष खड्ड्यावरचा मातीचा कचरा धुवून काढायचा. बर. एका पावसाळ्याच्या सीझनसाठी पुन्हा तो खड्डा तयार, पाणी जमिनीच्या भूगर्भात नेण्यासाठी इतका सोपा पॅटर्न आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे की जर गावाच्या प्रत्येक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेतला आणि 2000 एकरचं क्षेत्र जर पूर्ण तुम्ही केलं तर 2 वर्षामध्ये, मी अतिशोक्ती सांगत नाही, टेक्निकल पॅरामीटरच्या माध्यमातून माझ्या 12 वर्षाच्या जलसंधारणाच्या अनुभवातून मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो की कितीही टंचाईग्रस्त गाव असू द्या, ते 2 वर्षाच्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये 100% बागायतदार होणार. वा वा वा. 1 इंच जमीन तुमची वाया जाणार नाही, हे पण मी तुम्हाला लिहून देतो. बरोबर. आणि माझा मायबाप शेतकरी हा आर्थिक समृद्ध होणार. माझं स्वप्नच एक आहे की एकही शेतकरी हा निराशेमध्ये आणि तणावामध्ये पाहायचा नाहीये. बरोबर. आणि जर त्याला जर समृद्धता आणायची असेल तर पाण्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणून मी आज माझ्या 100 ते 200 जलतारा सेवकाच्या माध्यमातून हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. परमपूज्य गुरुदेव आर्ट ऑफ लिव्हिंग सोशल प्रकल्प, सेव्ह ग्राउंड वॉटर, माझे अमेरिकेतले मित्र मनू निंबोदरीजी, आम्ही सगळेजण दिवस रात्र हेच काम करत आहोत. म्हणून माझं सगळ्या महाराष्ट्रातल्या, भारतातल्या शेतकऱ्यांना आव्हान आहे दीपक भाऊ तुमच्या माध्यमातून, कारण तुम्ही शेतीसाठी हा जो नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, माझी शेती माझी प्रयोगशाळा, आपली शेती आपली प्रयोगशाळा, मला आज खरंच आनंद वाटतो की एक शेतकरी एका शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या माणसाला
शेतकऱ्यांसमोर आणतोय. माझे आतापर्यंत खूप नॅशनल चॅनलवर इंटरव्ह्यू झाले, पण मला आज तुमच्या इंटरव्ह्यूला देताना म्हणजे अक्षरशः भरून आलंय, गदगद होतंय की आम्ही एका काळ्या रानामध्ये उभे आहोत. आणि आज उद्देश हा आहे आमच्या दोघांचा पण की तुम्हाला समृद्धता मिळावी. आणि निश्चित सांगतो की जलतारा तुम्हाला पाणीदार करणार, जलतारा तुम्हाला बागायतदार करणार, जलतारा गाव पाणीदार करणार आणि जलतारा हजारातला शेतकरी लाखात खेळवणार. जलतारा तरुण मुलांना जे बेरोजगार आहेत, जे व्यवसाय शोधतायत, जे नोकरी शोधतायत, तुम्हाला शेतीमध्ये राजा बनवणार आणि म्हणजे खऱ्या अर्थानं कृषीप्रधान देशाचा तुम्हाला खऱ्या अर्थानं नागरिक म्हणून जगण्याचा हक्क देणार. म्हणून आम्ही दिवस रात्र गावाला पाणीदार करण्याचं हे जलताराचं अभियान चालवत आहोत. कधीही तुम्हाला जर वाटलं की आम्हाला स्वतः करायचंय, आम्हाला मार्गदर्शन पाहिजेत, तर मी आणि माझी टीम तुमच्यासाठी 24 तास हजर आहोत. कुठंही बोलवा, दुसऱ्या मिनिटाला आम्ही तुमच्या दिशेनं निघू. फक्त उद्देश एकच आहे प्रामाणिक की तुम्ही समृद्ध व्हावेत, माझा मायबाप शेतकरी आर्थिक समृद्ध व्हावा. खूप खूप धन्यवाद दीपक भाऊ. धन्यवाद सरांचं. शेतकऱ्यांसाठी मातीसाठी जे नाळ आहे ही फार विलक्षण आहे. माझ्या हातात खूप वेळचा मी हा मातीचा ढेकूळ घेऊन उभा आहे. ढेकूळ जर तुम्ही पाहत असाल तर ही चिरपांडी निघलेली आहे, चिबडणारं रान आहे. आणि शेतकऱ्याला ही माहिती आहे, त्यांनी अगोदर दुसऱ्याच्या रानात जाऊन बघितलेलं आहे की ज्या रानामध्ये जलतारा आलेलं आहे ते रान चिबाडलेलं नाही आहे, ती जमीन सुपीक झालेली आहे. एवढे जर सगळे फायदे याच्यामध्ये असतील आणि ही निबर का झाली ते तुम्हाला माहिती आहे. आपल्याकडे नांगर नाही आहे, आता मोठमोठे ट्रॅक्टर आपण वापरतोय ते वापरणारच आहे, शेणखत नाही आहे आणि या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्याच पिकावर होणार आहे. आणि याचं जर असं जर जलतारा आपण जर केलं आणि जर सगळ्या प्रश्नाचं उत्तर येऊन जर जलतारावर येऊन थांबत असेल तर मला वाटतं सरांनी जो काही मार्ग दाखवला त्या पद्धतीने आपण वागायला आणि तसं काम करायला काहीच हरकत नसावी. सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवर सुद्धा टाकलेला आहे. त्यांचं काम एकदम ग्रेट आहे. त्यांचा मी सांगावं अशी गरज नाही, कारण की त्यांच्याकडे भरपूर राज्यच नाही राष्ट्रामधले भरपूर लोक येऊन गेले, त्यांना भरपूर पारितोषिक मिळालेले आहेत. आणि त्यापेक्षा सर्वात जास्त पारितोषिक हे शेतकऱ्यांनी त्यांना भेट देऊन घेतलेलं आहे. आणि हे सर्व जो परिसर आहे हा जलमय करायचं त्यांचं जे स्वप्न आहे ते सध्या बऱ्याचशा गावात पूर्ण झालेलं आहे आणि आता हे चालूच आहे. जर तुम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्यांचा नंबर देतो, त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. आणि ह्या सर्व टीम जलतारा टीमचं आपण सगळ्या आपली शेती आपली प्रयोगशाळा कुटुंबाच्या वतीने धन्यवाद मानतो. आणि सर फार चांगलं आणि मोलाची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद, आभारी आहे. राम राम. धन्यवाद. राम राम. राम राम. जय गुरुदेव.